विद्यार्थी मित्रांनो, मागेच कोयना धरणाच्या संदर्भात बातमी आलेली होती आणि डिसेंबर महिन्यामध्ये 26 डिसेंबर 2025 मध्ये प्रामुख्याने हे नाव चेंज केलेलं होतं आणि म्हणून कोयना धरणावरती आता नक्कीच एक प्रश्न विचारला जाणार आहे परीक्षेमध्ये। चला तर तो प्रश्न आपण या ठिकाणी पाहून घेऊ। लक्ष द्या, या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे जे कोयना धरण आहे, या कोयना धरणाचं नवीन नाव काय आहे तर छत्रपती शिवाजी महाराज कोयना धरण आहे। आणि या धरणाचे जुने नाव काय होते तर शिवसागर कोयना धरण। आणि हे धरण प्रामुख्याने सातारा जिल्ह्यात पाहायला मिळतं आणि कोयना नदीचा उगम हा महाबळेश्वर इथून होतो आणि कोयना ही कृष्णाची उपनदी आहे मित्रांनो। आणि धरणाचे बांधकाम 1956 ला सुरू झालं होतं आणि ते पूर्ण झालं 1963 मध्ये, म्हणजे तब्बल 7 वर्ष हे बांधकाम बांधण्यासाठी लागले। आणि त्यानंतर कोयना नदी ही महाराष्ट्राची जीवनरेखा समजली जाते। त्यानंतर पुढे कोयना धरणावरती महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे आणि ज्याची जास्तीत जास्त क्षमता ही 1960 म्हणजेच 1960 मेगावॅट आणि प्रत्यक्षात कार्यान्वित जर पाहिलं आपण तर 1920 मेगावॅट एवढं जे काय विद्युत आहे हे आपण या धरणातून तयार करतो। आणि विद्यार्थी मित्रांनो समजून घ्या, आशिया खंडातील पहिला लेक टॅपिंग प्रयोग जो आहे हा प्रयोग 13 मार्च 1999 ला केला आणि दुसरा हा जो प्रयोग आहे तो 25 एप्रिल 2012 ला करण्यात आला। या ठिकाणी काय अडचण आली तर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा। धन्यवाद।